काळामध्ये घडून आलेले असल्यामुळे मुंबई शहरातल्या समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून भारतीय जनता पार्टीला भरघोस अशा प्रकारचा पाठिंबा हा प्राप्त होत आहे. याचं तथ्य आपल्याला आज पाहायला मिळालं की उबाटा गटाच्या विद्यमान नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर वॉर्ड क्रमांक 1 दहिसर विधानसभा क्षेत्र यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या विजननुसार येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि या मुंबईच्या महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा फडकावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांची इच्छा आहे. तसेच सर्व राजकीय पक्षातील त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे आणि इतर राजकीय पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा ज्या प्रकारे मुंबई शहराचा विकास घडून आलेला आहे, मला असं वाटतं की एका प्रकारे याला एक समर्थन मोठ्या प्रमाणावरती प्राप्त होत आहे भारतीय जनता पार्टीला आणि संपूर्ण मुंबई शहर हे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीकडे मोठ्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांनी येणाऱ्या काळामध्ये पाहत आहे. मुंबई शहराला, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं, मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि जर कोणी मुंबई शहराचा रंग बदलायचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करण्याचा निर्णय हा तमाम मुंबईकरांनी घेतलेला आहे आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रवेशाने आपल्याला मिळाले. उद्धव ठाकरे असे म्हणतायत की ज्या पद्धतीने खरं तर मुंबई आहे ती गुजराती आणि अदानींना कुठेतरी समर्पित करता अशा पद्धतीचं आहे. तेजस्वी घोसाळकर या गुजराती आहेत का? त्या मराठीच आहेत आणि त्यामुळे मराठी माणसासाठी माझं उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष राज्य करत असताना मुंबईकर आणि मराठी माणसासाठी केलेलं एक काम त्यांनी दाखवावं. आम्ही गेल्या 11 वर्षामध्ये केलेली 10 कामं दाखवतो. मेट्रो असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल किंवा वरळीमध्ये राहणाऱ्या विडडी चाळीतल्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर असेल किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने करून दिलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईकर आणि मराठी माणूस याच्यासाठी गेल्या 11 वर्षामध्ये कोणी काम केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलंय, नरेंद्र मोदीजींनी केलंय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. त्यांच्याकडे आता बोलायला काही राहिलं नाही म्हणून अशा प्रकारचे काहीतरी आरोप ते करत. तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक 1 आहे. मनसेचा सुद्धा असा आरोप आहे की गुजरात पासून मग ते पालघर असो, नवी मुंबई आणि तिकडचा जो परिसर आहे, मीरा भाईंदर हा संपूर्ण परिसर आहे, तो भाजपमय हळूहळू करून नंतर मुंबई ही गुजरातला देऊ टाकायची असा हा डाव आहे. त्यात आता मुंबईमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक 1 आहे आणि तिथे सुद्धा भाजपनं सुरुंग लावलाय. मला असं वाटतं की त्यांनी काहीतरी नवीन सांगावं. दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी जी कॅसेट ते वाजवतात तीच कॅसेट आता पुन्हा वाजवत आहेत. त्यामुळे कॅसेट पण जुनी आहे. त्यामुळे किमान कॅसेट तरी नवीन आणावी अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि दुसरा मुद्दा, ज्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली, ज्यांच्या मुलांनी शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना जर्मन आणि फ्रेंच शिकलं, मराठी भाषा ऑप्शन असून सुद्धा फ्रेंच आणि जर्मन शिकले, त्यांच्याकडनं मराठीचे धडे घेण्याची आवश्यकता आम्हाला नाही. दुसरीकडे अमित शहा यांना पुन्हा एकदा अॅनाकोंडा म्हणून 1947च्या नंतर हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये असंच एक राजकीय उदाहरण आहे की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती बसलेले असताना त्यांचे 90% आमदार हे सत्तेला लाथ मारून, सत्ता धुडकावून त्यांना सोडून जातात आणि हे एकमेव उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 साली घडलं. त्यामुळे उद्धव ठाकरे किती चांगले मुख्यमंत्री होते हे त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी हे दाखवलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं निराशेच्या भावनेतून अशा प्रकारची विधानं, कमरेखाली बोलणं, बिलो द बेल्ट बोलणं, पातळी सोडून बोलणं, हे सोडून उद्धव ठाकरेंकडे दुसरं काही राहिलेलं नाही. कांदिवली एकता नगरमध्ये गटामध्ये हाणामारी झाली होती आणि त्यामध्ये पोलिसांचे कपडे फाडून पोलिसांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारले. कसं पाहता येईल?
हा वेगळा विषय आहे. या विषयाची माहिती घेऊन मी बोलेन. बूम खाली ना टीव्ही नाही. आता महापालिकेसाठी सुद्धा पदाधिकारी आयात केली जातात त्याची टीका आता होऊ लागली आहे की बोललं जाते की मूळ कार्यकर्ता तुझ्या सगळे मूळ कार्यकर्तेच आहेत भाजपचे आणि मनसेकडनं आम्हाला हे शिकायची गरज नाही. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, जर मोदीजींच्या कामाकडे बघून आणि देवेंद्रजींच्या कामाकडे बघून मुंबई शहराची जनता प्रभावित होत आहे आणि मुंबई शहराच्या जनतेचं समर्थन प्राप्त होत आहे, तर भारतीय जनता पक्षामध्ये मुंबई शहराच्या विकासाकरता आणि सुरक्षेकरता सर्वांचं स्वागत आहे. आणि त्यामुळे जर कुणी मुंबई शहराच्या विकास, उन्नती, प्रगती आणि सुरक्षेमध्ये स्वतःचं योगदान देण्याची इच्छा जर कुणी दर्शवत असेल तर अशा सर्व लोकांचं स्वागत आहे. लहान मुलं हरवतायत किंवा पळवली जात आहेत, त्यामुळे मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. आणि आता जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होती त्यातही हा मुद्दा अत्यंत विरोधक महत्त्वाचा खातं याच्यावरती योग्य ती कारवाई करत आहे. सत्यता तपासून प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थितरित्या त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा होईल. अभी जी सवाल यही है कि सर, आज तेजस्वी घोसाळकर पक्षामध्ये प्रवेश करणार हे कधीपासून ठरलं होतं, कधीपासून बोलणं झालं होतं भाजपचं खास करून तेजस्वी घोसाळकर सोबत, आणि कधी त्यांनी तुम्हाला निश्चिती सांगितली की पक्ष प्रवेश करणार? मी गेल्या काही महिन्यांपासून तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई शहराच्या विकासाकरता, मुंबई शहराच्या सुरक्षेकरता आणि हिंदुत्वाकरता भारतीय जनता पक्षाच्या कामांनी प्रभावित होऊन, देवेंद्रजींच्या कामांनी प्रभावित होऊन नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली काम करावं अशा प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती आणि आता त्यांनी जाहीररित्या ऑफिशियली पक्ष प्रवेश केलेला. तेजस्वी घोसाळकर खुद आप रह चुकी है नगर सेविका, क्या कुछ आने वाले समय में पार्टी उनको देना चाहेगी? और दूसरा, आपका जो स्थानीय संगठन है वहाँ क्या इनको ऑब्जॉर्व कर पाएगा? देखो, भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता किसी सत्ता के स्थान को या अधिकार के पद को प्राप्त करने के लिए काम नहीं करता. वो समाज में खड़े हुए आखिरी व्यक्ति की सेवा करने के लिए काम करता है. और भारतीय जनता पार्टी में अगर कोई प्रवेश करता है तो वो किसी सत्ता के स्थान को या अधिकार के पद को प्राप्त करने के लिए काम नहीं करता. मुंबई शहर का विकास, मुंबई शहर की सुरक्षा और आने वाले समय में मुंबई की महानगर पालिका में हिंदुत्व का भगवा झंडा ये फहराना चाहिए. इस उद्देश्य को ध्यान में रखकर जो भारतीय जनता पार्टी में प्रवेश करना चाहते हैं उन सबका भारतीय जनता पार्टी में स्वागत है. किसी भी एक स्थान को, एक पद को या एक अधिकार के पद को प्राप्त करने के लिए ये प्रवेश नहीं होते. ये समाज के लिए होते, राष्ट्र के लिए होते. और आने वाले समय में विकास और सुरक्षा को ध्यान में रखकर आने वाले समय में मुंबई शहर को आगे लेकर जाने के लिए ये मार्ग उन्होंने चुना. यूबीटी में रहते हुए ऐसी क्या दिक्कतें उनको पेश आ रही थी? कौन सी ऐसी तकलीफ थी कि जिनको बीजेपी में आना पड़ा है? क्या कुछ आपका डिस्कशन हुआ है कि पिछले अनेक वर्षों में जिस प्रकार से मुंबई शहर का विकास हुआ है देवेंद्र जी के माध्यम से और मोदी जी के नेतृत्व में, जिस प्रकार से मुंबई में रेवोल्यूशनरी, क्रांतिकारक इस प्रकार के जो निर्णय हुए, बदल हुए, परिवर्तन हुआ है, मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतु, सीसीटीवी कैमराज और इस प्रकार, और या वर्ली के मराठी मानुष को 560 फुट का घर देने का निर्णय हो, इन सारे विषयों से, कामों से, निर्णयों से प्रभावित होकर बड़े पैमाने पर मुंबई शहर की जनता का समर्थन ये भारतीय जनता पार्टी को प्राप्त हो रहा है. और समाज के सभी स्तरों से लोग जो है वो भारतीय जनता पार्टी के साथ जुड़ रहे हैं. हाल ही में हमने मुंबई का जाहिरनामा बनाने के लिए एक सर्वे किया था जिसमें 2,65,000 मुंबईकरों ने अपनी राय जो है, अपनी सूचना जो है वो हमें दी थी. और उसमें से 1,45,000 लोगों ने भारतीय जनता पार्टी के साथ काम करके इस विकास की यात्रा में सहभागी होने की इच्छा भी प्रकट की है. तो मुंबई के 1,45,000 लोगों ने कहा है कि हम आने वाले मुंबई के महानगर पालिका के चुनाव में भारतीय जनता पार्टी के साथ में काम करना चाहते हैं. और ये सब समाज के सभी स्तरों के लोग हैं. कुछ दूसरे राजनीतिक पार्टियों के भी लोग हैं. और इसीलिए दूसरे राजनीतिक पार्टियों के लोगों को भी अभी ये लगने लगा है कि मुंबई का विकास, मुंबई की सुरक्षा ये सिर्फ भारतीय जनता पार्टी कर सकती है. नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में और देवेंद्र जी के मार्गदर्शन में ही ये हो सकता है. और इसीलिए बड़े पैमाने पर भारतीय जनता पार्टी को मुंबईकरों का जो समर्थन है वो प्राप्त हो रहा है. आज मुंबई के कई इलाकों में होर्डिंग्स नजर आ रहे हैं, पोस्टर्स नजर आ रहे हैं जिसमें ये उल्लेख है कि मुंबई के लोगों को, खासकर मुंबई का मराठी लोगों को अपील की गई कि आप साथ आइए, अस्तित्व की लड़ाई है, वरना मुंबई जो है वो चली जाएगी. अस्तित्व की लड़ाई मुंबई की नहीं है. अस्तित्व की लड़ाई कुछ परिवारों के अस्तित्व की लड़ाई है.
और इसीलिए मैं ये कहना चाहूंगा, मेरा इनको चैलेंज है, जिन्होंने ये पोस्टर लगाए हैं, उन्होंने 25 वर्ष मुंबई की महानगर पालिका में राज किया है। मेरा उनको ये चैलेंज है कि 25 वर्षों में किया हुआ एक मुंबई के लिए, मुंबईकर के लिए या मराठी मानुष के लिए किया हुआ एक काम वो बताए। और मैं पिछले 11 वर्षों में किए हुए 10 काम बताता हूं। और इसीलिए अस्तित्व की लड़ाई इनकी है, पर कुछ परिवारों के अस्तित्व की लड़ाई है। लेकिन मैं उनको ये कहना चाहता हूं, और एक मुंबईकर के रूप से कहना चाहता हूं, एक मुंबईकर के नाते से उनको ये कहना चाहता हूं कि बीएमसी इज नॉट फैमिली बिजनेस। मुंबई की महानगर पालिका किसी परिवार की जागीर नहीं है। मुंबई की महानगर पालिका पर अधिकार किसी एक परिवार का नहीं है, इस पर अधिकार मुंबई करूंगा। एक अमित उल्लेख अमित शाह जी का किया जा रहा है एनाकोंडा करते हुए। पहले भी इस तरह की बयानबाजी पे लगातार बयानबाजी। 1947 के बाद हिंदुस्तान की राजनीति में एक ऐसा उदाहरण है जहां पर एक मुख्यमंत्री सत्ता के स्थान पर मुख्यमंत्री पद पर बैठे हैं और उनके 90% से ज्यादा चुने हुए विधायक उनको छोड़कर, सत्ता को लात मारकर, उनकी पार्टी को छोड़कर वो उनको छोड़कर चले जाते हैं या उनको उनकी पार्टी से बाहर निकालते हैं। ऐसा एक ही उदाहरण है जो महाराष्ट्र की राजनीति में 2022 में हुआ था। और इससे शायद उद्धव ठाकरे जी अभी तक बाहर आ नहीं पाए हैं। और निराश होकर इस प्रकार के जो बिलो द बेल्ट कमेंट्स है, जो अपना स्टैंडर्ड छोड़कर जो बात करते हैं, वो इसी कारण से निराशा की भावना से वो बात कर रहे हैं, ऐसा हमें लगता है। सर, दादरमध्ये दादरमध्ये एक मिनिट मॅडम एक खाली करा, हे बूम खाली करा। टीव्ही 9 बूम खाली करा, हे बूम खाली करा, बूम खाली घ्या ना, दिसायला तर पाहिजे खाली। पुढे या, मॅडम पुढे या, बूम खाली करा, हे बूम खाली घ्या, बूम खाली घ्या, बूम खाली घ्या। टीव्ही 9 तीन बूम आहेत, ते खाली घ्या ना। अरे बाईक खाली घ्या, हे थांब। 2017 मध्ये मी नगरसेविका शिवसेनेतून झाली होती. त्यानंतर करण्यासाठी मला या राजकारणात उठवलं होतं आणि त्याला हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले. त्यानंतर 2 वर्षाआधी 1 वर्षाआधी अभिजितची मुलगी सुट्टी झाली. त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली. पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचा खूप कठीण निर्णय होता, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, नवीन चेहरा दिला. त्यामुळे त्यांना मी नाही पोस्ट केलेला आहे की मुळांनो बंद राहतील, निष्ठा मी कायम राहीन, मात्र काही कठीण काळामध्ये तुम्ही निर्णय घ्या. आता देखील तुम्ही बोला वेदनेतून हा निर्णय घेतलाय, काय वेदना होती नेमकं, कोण त्रास देतोय का? झाली होती. त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालू, नंतर सीबीआय मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे, त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये. त्यामुळे जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे पूर्ण झालं की लवकरात लवकर सीबीआयला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचा निकाल आहे ते निकाल त्यांना याचमुळे तुम्ही बीजेपी मध्ये पक्ष प्रवेश केलाय की अभिषेक घोसाळकर यांना न्याय मिळालेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं. ताई, कुणी कामामध्ये कुणी अडथळा आणल्यामुळे, कामामुळे कुणी अडथळे आणले, असं काही कारण आहेत का? नाही, असं काही नाही. मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे, संत गतीने आहे, तर मला असं वाटतं की ते काही दबाव होता का? तुम्ही जिकडे काम करत होता तिकडे काही अडथळे होते का? कोणी काही अडथळे आणले होते? काही दबाव होता का तुमच्यावर पक्ष प्रवेशासाठी? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.